संस्कृत अभिज्ञा या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संस्कृत व्याकरणामधला संख्या विशेषण हा प्रकार. संस्कृतमध्ये अंक मोजताना आपण अंक खालीलप्रमाणे वापरतो. 1 या अंकासाठी एकः, 2 या अंकासाठी द्वौ, 3 या अंकासाठी त्रयः, 4 या अंकासाठी चत्वार, 5 या अंकासाठी पंच. सो 1 ते 20 या अंकांसाठी संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं हे स्क्रीनवर दिलेलं आहे. तसंच 1 ते 100 या अंकांसाठी संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ड्राईव्ह लिंक दिलेली आहे ज्यामध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही रेफर करू शकता. या संख्या आपण विशेषण किंवा क्रियाविशेषण या स्वरूपात देखील वापरू शकतो. ते कसं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. संख्या विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. तर संख्या विशेषण म्हणजे संख्येच्या रूपात नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. संख्या विशेषणाचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत, विशेषण आणि क्रियाविशेषण. विशेषणामध्ये दोन प्रकार आहेत, संख्यावाचक आणि क्रमवाचक. संख्यावाचक म्हणजे संख्येचा निर्देश होतो. एखादी गोष्ट किती अमाऊंट मध्ये आहे हे जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण वापरणार आहोत संख्यावाचक विशेषण. म्हणजेच माझ्याकडे 5 पुस्तके आहेत, तर पुस्तक हे झालं नाम आणि 5 हे झालं संख्यावाचक विशेषण. क्रमवाचक म्हणजे क्रमांक किंवा क्रमाचा निर्देश होतो. म्हणजेच माझा शाळेतून पहिला क्रमांक आला, तर क्रमांक हे झालं नाम आणि पहिला हे झालं क्रमवाचक संख्या विशेषण. त्यानंतर आवृत्तीवाचक, किती वेळा एखादी क्रिया केली जात आहे याचा निर्देश होतो. म्हणजेच मी दिवसातून 3 वेळा जेवतो किंवा जेवते, तर जेवणे ही झाली क्रिया आणि ती किती वेळा रिपीट होतीये तर 3 वेळा, म्हणून हे 3 वेळा काय झालं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. त्यानंतर आज आपण या लेक्चरमध्ये संख्यावाचक विशेषण पाहणार आहोत. तर संख्यावाचक विशेषणामध्ये दोन प्रकार येतात, 1 ते 4 अंकांसाठी नियम आणि 5 आणि 5च्या पुढे असलेल्या अंकांसाठी नियम. तर आधी आपण पाहणार आहोत 1 ते 4 अंकांसाठी असलेले नियम काय आहेत. तर त्याआधी आपण टेबल बघूया 1, 2, 3 आणि 4 या अंकांचा. त्या टेबलमध्ये आपल्याकडे काय काय असणार आहे तर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या 3 लिंगांचं प्रथमा ते सप्तमी विभक्तीची रूप असणार आहेत. म्हणजेच काय तर पुल्लिंग प्रथमा विभक्तीचं रूप झालं एकः, स्त्रीलिंग प्रथमा विभक्तीचं रूप झालं एका, नपुंसकलिंग प्रथमा विभक्तीचं रूप झालं एकम. तसंच द्विचा टेबल असणार आहे, त्रिचा टेबल असणार आहे, चतुरचा टेबल असणार आहे. आता हे 1, 2, 3, 4 या अंकाचे टेबल्स आपण यूज करणार आहोत कशासाठी तर संख्यावाचक विशेषण शोधण्यासाठी. ते कसं हे आपण पाहूया. 1 ते 4 संख्यांमधील लिंगानुसार असलेला भेद आपण पाहूया. म्हणजेच काय तर आपल्याकडे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशी 3 वेगवेगळी लिंग आहेत. तर ह्या लिंगांचं नाम असेल तर संख्यावाचक विशेषण कसं वापरणार हे बघू. तर समजा एक मुलगा आहे तर आपण काय म्हणणार एकः बालकः. एक मुलगी असेल तर एका बालिका, एक पुस्तक असेल तर एकम पुस्तकम. तसंच 2 मुले असतील तर द्वौ बालकौ, 2 मुली असतील तर द्वे बालिके, 2 पुस्तके असतील तर द्वे पुस्तके. तसंच त्रय बालका म्हणजे 3 मुलगे, तिस्रः बालिका म्हणजे 3 मुली, त्रीणी पुस्तकानी म्हणजे 3 पुस्तके, चत्वारः बालका म्हणजे 4 मुले, चतस्र बालिका म्हणजे 4 मुली, चत्वारी पुस्तकानी म्हणजे 4 पुस्तके. आता आपण पाहूया नियम काय आहेत 1 ते 4 अंकांसाठी. नियम जाणून घेण्याआधी प्रश्न कशा प्रकारे एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे ते बघूया. तर प्रश्नामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं असणार आहे ज्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स असणार आहे आणि एक नंबर दिलेला असणार आहे. तर त्या नंबरचं दिलेल्या नामासाठी असलेलं संख्यावाचक विशेषण आपल्याला शोधून लिहायचं. ते कसं तर त्यासाठी नियम बघू. वाक्यामध्ये दिलेल्या नामाचे लिंग आणि विभक्ती ओळखा, त्याच लिंग आणि विभक्तीचं दिलेल्या अंकाचं रूप ओळखून लिहा. म्हणजेच काय तर वाक्यामध्ये नाम काय आहे वेदाहा. आता लिंग कसं ओळखणार तर तो वेद म्हणजे पुल्लिंग, आणि विभक्ती कशी ओळखणार तर त्यासाठी आपल्याला पुल्लिंग अकारांत शब्द शोधावा लागेल. सो काय आहे देव आहे, देवचा टेबल आहे आपल्याकडे. सो देवः, देवौ, देवाः प्रथमा, म्हणून वेदाः हे काय आहे पुल्लिंग प्रथमा विभक्तीचं रूप आहे. आता यासाठी तुम्हाला देव, वन, माला तसंच कवी, मती, वारी, नदी या शब्दांचे टेबल्स बायाट असणं खूप गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकमध्ये हे टेबल सुद्धा आहेत, ते बायाट करा तर तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत संस्कृत मधल्या त्या समजायला खूप इझी पडेल. चला आपण याचा आन्सर शोधूया. तर आपल्याला वेदा या शब्दाचं लिंग आणि विभक्ती समजली, काय होती पुल्लिंग प्रथमा विभक्ती, म्हणून आपण 4 या अंकाचं पुल्लिंग प्रथमा विभक्तीचं रूप पाहणार आहोत जे आहे चत्वारः, म्हणून आपला आन्सर काय येईल चत्वारः वेदाः वर्तन्ते. तर पहिला प्रश्न आहे एक कपेः टोपिका पतिता, म्हणजेच
एका माकडाची, कपी म्हणजे माकड, सो एका माकडाची टोपी पडली. सो आपल्याला आन्सर शोधायचं आहे. कसं शोधणार? तर आपले नियम काय होते की नामाचं लिंग आणि विभक्ती ओळखा. तर नाम काय आहे? कपे हे मूळ शब्द आहे कपी, म्हणजेच हा शब्द कवी या शब्दाप्रमाणे चालणार. तर तुम्ही पाहिलं तर कवी या शब्दाच्या टेबलमध्ये षष्ठी विभक्ती आहे कवे हे, म्हणून हे कपे हे काय झालं? षष्ठी विभक्तीचं रूप झालं. सो आपल्याला लिंग आणि विभक्ती कळली आहे, पुल्लिंग षष्ठी विभक्ती, म्हणून एक या अंकाचं पुल्लिंग षष्ठी विभक्तीचं रूप आपण पाहणार आहोत, जे आहे एकस्य. म्हणून आपलं उत्तर येणार आहे एकस्य कपे टोपिका पतिता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे संवत्सरे डॅश 2 अयने स्तः. संवत्सर म्हणजे वर्ष, आणि वर्षामध्ये 2 अयन असतात, उत्तरायन आणि दक्षिणायन. सो हे प्रश्नामध्ये नाम काय आहे? अयने. अयन म्हणजे ते अयन. तर नपुसकलिंगी अकारांत म्हणजेच वन प्रमाणे चालणार. तर वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. सो द्विवचन वने, तसंच अयने आहे, म्हणून प्रथमा आणि द्वितीय विभक्ती दोन्ही येणार. तर आता प्रश्न असेल की घ्यायचं कोणतं? तर दोघांपैकी कोणतीही विभक्ती तुम्ही कन्सिडर करू शकता, आपल्याला त्या अंकाचं रूप सेमच मिळणार आहे. म्हणजेच कसं? तर आपल्याला या अयने या शब्दाचं लिंग काय आहे? नपुसकलिंग, आणि विभक्ती आहे प्रथमा किंवा द्वितीय. तर 2 या अंकाचं नपुसकलिंगी प्रथमा आणि द्वितीय विभक्तीचं रूप पहा, द्वे आहे, दोन्ही समान आहे, तर कोणतंही एक आपण कन्सिडर करू शकतो. म्हणून आपला आन्सर येणार आहे संवत्सरे द्वे अयने स्तः. थर्ड क्वेश्चन आहे बिल्वदले डॅश पत्रानी संती. बिल्वदल म्हणजे बेलाचं पान. सो बेलाच्या पानाला 3 पाने असतात. तर आपल्याला नाम काय आहे? पत्रानी, पत्र, ते पान, म्हणून नपुसकलिंग, आणि पत्र वनप्रमाणे चालणारे अकारांत आहे, तर म्हणून वनम वने वनानी, वनम वने वनानी. सो प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती आणि लिंग काय आहे? नपुसकलिंग, म्हणून आपण 3 या शब्दाचं प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती नपुसकलिंगाचं रूप पाहणार आहोत, त्रिणी. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे? बिल्वदले त्रिणी पत्रानी संती. चौथा प्रश्न आहे डॅश महिलाभ्य तंडुलान आनय. तर या वाक्यामध्ये नाम काय आहे? महिलाभ्य. सो नामाचं लिंग आणि विभक्ती ओळखायची. तर याचं महिला म्हणजे स्त्रीलिंग आणि विभक्ती आहे भ्य प्रत्यय लागले, तर चतुर्थी किंवा पंचमी. म्हणून आपण 4 या अंकाचं स्त्रीलिंगाचं चतुर्थी किंवा पंचमी विभक्तीचं रूप पाहणार आहोत. स्त्रीलिंग चतुर्थी किंवा पंचमीचं रूप आहे चतुस्रुभ्य, म्हणून आपला आन्सर येणार आहे चतुस्रुभ्य महिलाभ्य तंडुलान आनय. आय होप तुम्हाला संख्यावाचक विशेषण 1 ते 4 अंक जर ब्रॅकेटमध्ये दिलेले असतील तर कसं शोधायचं हे समजलं असेल. मी पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून नियम सांगते. 1 ते 4 अंक जर ब्रॅकेटमध्ये असतील तर तुम्हाला नामाचं लिंग आणि विभक्ती ओळखायचे, आणि त्याच लिंग आणि विभक्तीचं दिलेल्या अंकाचं रूप शोधून लिहायचंय. यासाठी तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 या अंकाचे टेबल्स बायहार्ट असले पाहिजे. त्याचबरोबर देव, वनमाला, कवी, मती, वारी, नदी, धेनू, भानू हे जे मोस्ट कॉमन वर्ड्स आहेत ते बायहार्ट असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या वर्ड्सचे टेबल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये दिलेले आहेत, ते नक्की रेफर करा आणि बायहार्ट करा. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजणं अतिशय सोपं होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या संस्कृत मित्रांसोबत शेअर करा, आणि नवनवीन संस्कृतच्या कन्सेप्टसाठी संस्कृत अभिज्ञा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.